हरे कृष्ण. भगवान श्री जगन्नाथ त्यांच्या या रूपामध्ये भक्तवत्सल आहेत. भक्तांच्या विरह प्रेमामुळं त्यांचं रूप असं पाघळलेलं आहे आणि त्यामुळं सगळ्या भक्तांसोबत त्यांचा एक पर्सनल टच, बरोबर, एक व्यक्तिगत स्पर्श आहे. हे ते जगन्नाथ आहेत की जे रघुदाससाठी जाऊन स्वतः सेवा शुश्रूषा करतात. तो जो शिंपी भक्त आहे त्याने शिवलेली उशी स्वतः हाताने उचलून घेतात. मुरारी सोबत जाऊन फणस तोडतात. कर्माबाईची खिचडी स्वतः जाऊन खातात आणि सालबेगला रथयात्रेत सहभागी होऊ दिलं नाही म्हणून आपला रथ थांबवतात आणि सालबेग आल्यानंतरच रथ पुढं जातो. तर अशा पद्धतीनं भगवान श्री जगन्नाथ हे आपल्या भक्तांप्रती अतिशय प्रेम भावामध्ये आहेत. तर एक गेल्या 50-60 वर्षां किंवा 30-40 वर्षांपूर्वीची एक घटना आहे की कसं भगवान जगन्नाथ प्रत्येक भक्ताच्या सेवेची दखल घेतात. तर विद्यापतीच्या वंशातील एक भक्त होते जगन्नाथपुरीमध्ये, जे दररोज भगवान जगन्नाथांची सेवा करायचे. लहानपणापासून ते अगदी म्हातारे होईपर्यंत, म्हणजे त्यांचं वय ज्या वेळेला 80च्याही पुढं गेलं तोपर्यंत ते सेवा करत होते. आणि त्यांच्या मनात एकदा असा शंका किंवा एक प्रश्न आला की भगवान जगन्नाथांची मी एवढे वर्ष सेवा केली आहे, पण जगन्नाथ माझी सेवा स्वीकार करतायत का नाही करतायत, आणि म्हणजे माझे भाव योग्य आहे का नाही, माझी क्रिया योग्य आहे का नाही, का एवढे वर्ष मी केलेली सेवा व्यर्थ गेलेली आहे. अशा शंकेनं त्यांचं मन चिंताक्रांत झालं आणि मग त्यांनी भगवान जगन्नाथांना तीव्रतेनं प्रार्थना केली की भगवंता, तुम्ही माझी सेवा स्वीकारताय का नाही हे मला जर समजू शकलं तर फार बरं होईल. आणि मग भगवान जगन्नाथांनी त्यांना एक दिवस सकाळी, म्हणजे सकाळी ते प्रार्थना करत होते आणि जगन्नाथांनी त्यांना दृष्टांत दिला की आज संध्याकाळची माझी जेव्हा आरती होईल तर तेव्हा तुला जर एक अद्भुत प्रकारची व्यक्ती जर दिसली तर तू असं समज की तुझी सेवा मी स्वीकार केलेली आहे. एवढंच बोलले जगन्नाथ आणि तो दृष्टांत संपला. आणि मग यांना एका बाजूला आनंद झाला पण दुसऱ्या बाजूला धाकधूक होती की माझी एवढ्या वर्षांची सेवा श्रमेव ही केवलम तर झालेली नाही आहे ना. आणि तरी पण ठीक आहे म्हटले आणि संध्याकाळच्या आरतीला आले आणि बराच वेळ वेगवेगळे लोक येत जात होते. आता भगवंतांनी एवढंच सांगितलं की तुला कोणीतरी अद्भुत व्यक्ती दिसेल, पण अजून असं काही अद्भुत व्यक्ती दिसत नव्हते. आणि मग त्यांच्या मनात थोडंसं एक निराशा निर्माण व्हायला लागली आणि तेवढ्यात त्यांना एक खरोखर अद्भुत व्यक्ती दिसली. कारण ते अद्भुत म्हणजे काय होतं तर त्या व्यक्तीची उंची सर्वसामान्य लोकांच्या पेक्षा डबल होती जवळजवळ. आणि श्यामवर्णीय सावळ्या रंगाची ती व्यक्ती होती आणि राजवस्त्र परिधान केलेले होते, मुकुट होता डोक्यावरती आणि सगळे अलंकार, राज अलंकार होते. आणि ती व्यक्ती आली आणि मग यांनी सगळ्या आसपासच्या भक्तांना म्हटलं, अरे बापरे, हे कोण आले, म्हणजे सामान्य व्यक्तीच्या डबल हाईट म्हणजे काय झालं. तर बाकी कोणालाच ते दिसत नव्हते आणि यांना फक्त दिसत होते. याचा अर्थ त्यांना समजलं की भगवंतांनी जे अद्भुत व्यक्तीचं वर्णन केलं ती व्यक्ती म्हणजे हीच आहे. आणि त्यांना आनंद झाला की भगवंताने आयुष्यभरची माझी सेवा स्वीकारलेली आहे. आणि मग आरती झाली आणि ते हे तर कन्फर्म झालं की माझी सेवा स्वीकारली आहे, पण त्यांना उत्सुकता होती की अरे ही एवढी 12-13 फूट उंचीची व्यक्ती कोण आहे. आणि मग आरती झाल्यानंतर ती व्यक्ती जायला लागली. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर हे त्यांच्या मागं गेले आणि मागे गेल्यानंतर मग त्यांनी मागं वळून बघितलं आणि त्यांना थांबवलं. आणि या भक्तांनी त्यांना सांगितलं की असं सगळी घटना घडलेली होती आणि तुम्ही दिसल्यामुळं मला खात्री पटली की भगवंताने माझी सेवा स्वीकार केली आहे, पण तुम्ही कोण आहात. तर ती जी व्यक्ती होती त्यांना लवकर अदृश्य होऊन जायची इच्छा होती, पण यांनी थांबवल्यामुळे त्यांच्या समोर त्यांना अदृश्य होता येईना. मग त्यांनी लवकर सांगायला तयार होत नव्हते, पण अदृश्य पण लवकर व्हायचं होतं. यांनी खूप ज्या वेळेला आग्रह केला तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी लंकेचा राजा बिभीषण आहे आणि दररोज संध्याकाळी मी भगवान जगन्नाथांची आरती अटेंड करण्यासाठी इथं येत असतो. आणि मग या भक्तांनी विनंती केली की तुम्ही मला भेटल्याची काहीतरी एक खूण मला तुम्ही द्या. मग त्यांनी आपल्या हातातलं कडं काढून यांना दिलं आणि चांगलं मोठं कडं तर जगन्नाथपुरीमध्ये ते ठेवलेलं आहे आज देखील. तर तात्पर्य हे आहे की भगवान जगन्नाथ प्रेमळ आहेत आणि आपण केलेल्या प्रत्येक सेवेची दखल भगवंत घेत आहेत. आपल्याला असं प्रत्यक्ष रूपात काही पावती मिळेल नाही मिळेल,
पण भगवंत दखल घेत आहेत. श्रील प्रभुपाद पण सांगतात की भगवंतांना केलेली प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते. तर त्याच पद्धतीनं प्रत्येक सेवेची दखल बाकी कोणी घेऊ दे किंवा न घेऊ दे, भगवान श्री जगन्नाथ घेत आहेत. आणि ह्या भगवान जगन्नाथांची रथयात्रा आपण म्हणजे या शुक्रवारी 27 जूनला आहे. त्यानंतर मंदिरात देखील 29 जूनला आहे. तर अनेक ठिकाणी रथयात्रा होत आहे. तर याचा लाभ जरूर घ्या आणि भगवान जगन्नाथांप्रती आपली भक्ती, सेवा, प्रेम अर्पण करा. जय जगन्नाथ. हरे कृष्ण.